नेपाळमध्ये काय घडलं याच्या खोलात जात नाही, त्यातून देवाभाऊ शहाणपणाची भूमिका घेतील आणि शेतकरी प्रश्नावरती योग्य निर्णय घेतील असं सूचक विधान केलंय शरद पवार यांनी। नाशिकमध्ये काल शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी खुद्द शरद पवार देखील या मोर्चात सहभागी झाले होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केला। त्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असा देखील इशारा पवारांनी दिला। शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं, पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठे मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार नाही। आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं। आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही। शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो। ते विरोधक आहे, त्यांचं कामच आहे। आता त्यांना काम दुसरं राहिलेलं नाही, त्यामुळे मोर्चा काढा, आपण इतक्या वर्षामध्ये तर काही केलं नाही पण आता ते करा असं त्यांचं म्हणण्याचं कामच आहे। मला असं वाटतं ते असताना स्वतः कधी कर्जमाफीचा विषय त्यांनी हाती घेतला नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना चाललेल्या आहेत त्यातली एक योजनासुद्धा दिली नाही। पण आता शेवटी बिचारे ते हतबल आहेत, त्यांना आता निवडणुका समोर दिसत आहेत, काही ना काही अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे स्वतःचं, त्यामुळे मला असं वाटतं ते मोर्चे वगैरे काढतील। आता पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। राज्यात पावसाचं थैमान सुरू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचं नुकसान झालं। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे 4 जणांचा बळी गेला असून मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलाय। मुंबईसह ठाणे पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे। राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसोबतच ठाणे पालघर जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झालाय। तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे। सध्या 7ही तलावातील पाणीसाठा 98.49% वरती पोहोचलाय। सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली। कमाल तापमान 25.7 अंश नोंदवण्यात आलं असून सरासरीच्या तुलनेनं ते 5.1 अंशांनी घसरलंय। तर गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस ठरला असून 56 वर्षातील म्हणजे 1969 पासूनचा हा तिसरा थंड दिवस आहे। गेल्या वर्षभरात सोन्यानं देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला असून सेन्सेक्सला देखील मागे टाकलंय। जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मागील वर्षात सोन्यानं 50.1% परतावा दिलाय। रेल्वे मंत्रालयानं मोठा बदल जाहीर केलाय। 1 ऑक्टोबरपासून सर्वसाधारण आरक्षणासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात फक्त आधार लिंक केलेल्या वापरकर्त्यांनाच IRCTCच्या वेबसाईट आणि ॲपवरनं तिकीटं मिळणार आहेत। कफ परेड ते आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा शेवटचा टप्पा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून या महिना अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह आहेत। त्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय MMRCनं घेतला। त्यानुसार आता सकाळी 5:55 पहिली गाडी सुटणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये बंद असणार आहे। पनवेलच्या कोन ब्रिजजवळ भाजन आजिवली वाहिनीचं देखभालीचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे।
ITR दाखल करण्याच्या अंतिम तारखेमुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात करदाते आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवरती लॉग इन करत होते. पोर्टलवरती तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. काहींनी सोशल मीडियावरती लॉग इन करता येत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे आयकर विभागानं रिटर्न दाखल करण्यासाठी मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरची एका दिवसाची मुदत वाढवून दिली आहे. प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं गेल्या 8 महिन्यांमध्ये मुंबई विभागातील विविध स्थानकावरती मोठ्या प्रमाणात सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुलभ आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. तर येत्या 8 महिन्यात नवीन लिफ्ट, एस्केलेटर पूल, इंडिकेटर तसंच ATVMची देखील सुविधा देण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळं मराठीमध्ये असावीत. त्याचसोबत या सर्व संकेतस्थळांमध्ये समानता असावी असे निर्देश सर्व विभागांना आणि मंत्री कार्यालयाला देण्यात आलेत. तर आगामी 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावेच लागणार आहेत. मुंबई शहरातील 12 उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागासाठी मुंबई महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र निविदा प्रक्रियेला 4 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा कंत्राटदार मिळत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेत राज्यातील ई-बाईक आणि ई-स्कूटरनं आघाडी घेतली आहे. 2021 पासून आतापर्यंत नोंदवलेल्या 7.72 लाख इलेक्ट्रिक वाहनांपैकी 6.36 लाख वाहनं ही दुचाकी असून त्यांचा एकूण वाटा 80% जास्त आहे. चार्जिंग स्टेशनची उपलब्धता, बॅटरी स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे नागरिक कारपेक्षा दुचाकीकडे जास्त आकर्षित होत आहेत. राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. परिवहन विभागानं महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत याला मंजुरी दिली आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 10.27 रुपये भाडं निश्चित करण्यात आलंय. इस्लाम धर्माचे मागील 5 वर्ष पालन करणाऱ्या व्यक्तीला मालमत्ता वक्फसाठी दान करता येईल. यासोबतच वक्फ कायदा 2025 यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. मात्र न्यायालयानं संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलाय. सुंदर निसर्ग आणि विपुल जैवविविधतेसाठी ओळख असलेला महाबळेश्वर पाचगणी परिसर आता जागतिक नकाशावरती स्थान मिळवणार आहे. युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीनं स्थान मिळवलं असून या यादीत देशातील अन्य 6 ठिकाणांचा देखील समावेश आहे. जळगावच्या जामनेरमध्ये एसटीत समावेश करण्यासाठी बंजारा समाजानं एल्गार मोर्चा काढला. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातींमध्ये बंजारा समाजाचा समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. लोणावळ्यात RPI आठवले गटाकडून दणका मोर्चा काढण्यात आलाय. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यावरती आज सुनावणी होणार आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुट्टीबाबतचे आदेश जारी केलेत. तर हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील टाकळसिंग जवळच्या उंदीर गावातल्या नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 कुटुंबातील 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावातल्या गुणवारा नदीला आलेल्या पुरातनं विद्युत खांब वाहून गेले. विद्युत खांब वाहून जातानाचा व्हिडिओ एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. लातूर जिल्ह्याच्या शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून देवणीकडे जाणारा मार्ग बंद झालाय.